असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थी 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालय यांच्यातर्फे भटक्या मुक्त विमुक्त जातीतील नागरिकांचे विविध प्रमाणपत्रकर्ता शिबिर, या शिबिराचं आयोजन आमच्या या प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका सुरेखाताई आव्हाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या विभागातील नागरिकांना त्यांना लागणारे ज्या कागदपत्राची अतिशय आवश्यकता असते आणि त्या कागदपत्रांना अनेक योजनेचा लाभ घेता येतो, असे कागदपत्र त्यांना एकाच जागी एकाच ठिकाणी लवकरात लवकर मिळावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा शिबिर आयोजित केलेला आहे। या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांनी, खास करून महिला भगिनींनी खूप त्याचा लाभ घेतलेला आहे। आपण पाहत आहेत की महिला भगिनी कागदपत्र मिळवण्यासाठी इथे गर्दी करून उभे आहेत। मी सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्याला लागणाऱ्या जे काय आवश्यक कागदपत्र आहेत ती एका जागी एका वेळेला मिळून देण्याचं काम आमच्या सुरेखाताई आव्हाड माजी नगरसेविका यांनी केलेलं आहे। त्याचा फायदा आपण घ्यावा। मी सुरेखाताई आव्हाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या माध्यमातून एकाच वेळेला एका ठिकाणी सगळे कागदपत्र जे आवश्यक असते कागदपत्र अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचे आहेत असे कागदपत्र लोकांना एका ठिकाणी मिळवून देण्याचं काम केलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या शासनाचा जो उपक्रम आहे, लाभार्थ्यांना जे काही स्कीम या ठिकाणी माझी बहीण लाडकी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी तळागाळातल्या आणि गोरगरीब महिलांसाठी ही जी योजना आणलेली आहे महाराष्ट्र शासन, त्या योजनेमधून कुठलेही लाभार्थी महिला वंचित राहू नये म्हणून आमच्या सन्माननीय नगरसेविका ताई आमच्या आव्हाडताई यांनी हा उपक्रम आज या ठिकाणी घेतला आहे। त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आजच्या दिवशी त्यांच्या वतीने आणि भगवान बाबा मित्रमंडळ हे जे आहे हे पवित्र देवस्थान आहे, या ठिकाणी सर्व सेवाभावी या ठिकाणी काम करत असतात। वारकरी संप्रदायाची लोक या ठिकाणी समाविष्ट होऊन त्यांना सहकार्य करतात। मी या सर्वांचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी तसेच जिल्हाप्रमुख आदरणीय गोपालजी लांडगे यांच्या वतीने आजचा श्रावणी पहिला सोमवार, या सोमवारी सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा आमच्या सुरेखाताई आव्हाड हे नेहमीच 12 महिने यांचे उपक्रम चालू असतात। आजच्या या उपक्रमाला आणि आजच्या या सामाजिक कार्याला त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण इथे मोफत दाखले वाटप शिबिर लावण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासन तहसील ऑफिस उल्हासनगर तसेच श्री संत भगवान बाबा सेवा मंडळ आणि स्थानिक नगरसेविका सौ सुरेखाताई आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत भरपूर लोकांनी, म्हणजे आता समजा 12:30 वाजेपर्यंत जवळजवळ 200 लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि अजूनही गर्दी चालूच आहे। आता महिलांची जसे कामं आटोपतील तशा महिला इथे हजर होतील आणि विशेष म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्यासाठी बऱ्याचशा माझ्या महिला भगिनींना दाखल्यांसाठी फिरावं लागत होतं, तर त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला आणि आदिवासी दाखला विशेष करून मिळणार आहे। ज्यांचं नॅशनलाइज बँकेचं पासबुक नाही आहे त्यांना नॅशनलाइज बँकेचं पण युनियन बँकेचं खातंही ओपन करून देण्याची तर सुविधा ठेवलेली आहे। त्याचबरोबर आधार कार्डचे ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील, आधार कार्ड लिंक करणं, अपडेट करणं, या सुविधा इथे उपलब्ध आहेत। आयुष्यमान भारतचं कार्ड पण इथे त्यांना मिळणार आहे। रेशन कार्डची पण सुविधा आहे। त्याचबरोबर आपण मतदार नोंदणी, विशेष करून जे मतदार आपल्याकडे मतदान कमी होतं त्याच्यासाठी नवीन मुलांची किंवा ज्यांच्याकडे आय कार्ड नाही आहे, मतदानाविषयी ज्या काही त्यांच्या अडचणी आहे त्याच्यासाठी मतदान कार्डाची पण सुविधा आपण इथे ठेवलेली आहे। नाही, आता ही प्रोसेस आहे, याच्यानंतर ते 2-3 दिवसामध्ये सर्व आपल्याकडे जमा करणार आहेत आणि मग त्याचं डिस्ट्रीब्यूशन आपण आपल्या मार्फत करणार आहोत। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।